नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 एप्रिल 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबियांचा विचार केला पाहिजे. लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल. तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्याचा पाठपुरावाही करता येऊ शकेल. इतरांबद्दल वाईट विचार बाळगल्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे राहील. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक ठरू शकते आणि तुमच्या कार्यक्षमताही कमी करणारे राहील. धनसंबंधित समस्या असण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. सकारात्मक विचारांचा पाठिंबा देणाऱ्या मित्रांबरोबर बाहेर जा. उपाय: आपल्या व्यावसायिक जीवनात शुभता आणण्यासाठी पांढऱ्या पोशाखाचा वापर करा. वृषभ राशी. महत्त्वाचे जमीन-विषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती उत्तम आहे. रिकामा वेळ असेल तर आईच्या सेवेमध्ये घालवाल. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे जोडीदारावर वैतागाल. निरंतर प्रयत्नामुळे यशप्राप्ती होऊ शकते. माता पक्षाने धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींचे व्यवस्थापन इतरांना करू देऊ नका. शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेमजीवन असू शकेल. उपाय: आईसोबत चांगले संबंध ठेवा. तिचा चुकूनही निरादर करू नका. पारिवारिक आयुष्यासाठी हे चांगले राहील. मिथुन राशी. आपण आखलेल्या योजना पार पाडू शकाल. उच्च लक्ष गाठू शकाल. दिवसभर उत्साहात राहाल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे हाताखालच्या कर्मचाऱ्यांनी काम न केल्यामुळे तुम्ही वैतागून जाल. तुमची बलस्थाने कोणती आहेत याचा आढावा घ्या. भविष्यातील तुमच्या योजना आखा. प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळू शकेल, परंतु खर्चात वाढ झाल्यामुळे बचत करू शकणार नाही. पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. उपाय: आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नदीमध्ये एक दोषपूर्ण नाणे फेका. कर्क राशी. आजचा दिवस चांगला राहील. कामामध्ये तुमचे लक्ष असेल. तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगतीही साधू शकाल. पैसा प्रेम कुटुंबापासून दूर होऊन आध्यात्मिक गुरुला भेटायला जाऊ शकता. बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी निघून जातील. आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले काम तुम्हाला मानसिक समाधान मिळवून देईल. अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घेऊ शकाल. आर्थिक फायदा होऊ शकतो. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. सिंह राशी. कुटुंबियांसोबत शांत दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर दुर्लक्ष करा. आजच्या दिवशी सुरू केलेले प्रकल्प फायदेशीर ठरतील, परंतु भागीदाराकडून काहीसा विरोध सहन करावा लागेल. विद्यार्थ्यांनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात.
टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल. प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. आजच्या दिवशी आपले धन सुरक्षित ठेवा. उपाय: पांढऱ्या रंगाचे शूज घातल्याने आर्थिक जीवन चांगले राहील. कन्या राशी: नवीन व्यावसायिक भागीदारीत काही व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ दिवस. गरज पडल्यास जवळच्या लोकांचा सल्ला घेऊ शकता. आज तुमचा काही वेळ खराब होऊ शकतो. प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. तुमच्या हातातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यामुळे तुम्हाला अर्थपुरवठा होत राहील. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव येईल. उपाय: यशस्वी व्यावसायिक जीवनासाठी भगवान शंकराला पाण्याने भरलेले नारळ वाहा. तूळ राशी: कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळवण्यासाठी काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. नाहीतर तुम्ही बॉसच्या नजरेत नकारात्मक प्रतिमा बनवू शकता. तुमच्या भविष्यातील योजना आखा. आजचा दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना काहीही बोलू नका. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमच्या समजूतदारपणाची गोमटी फळे मिळतील. घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे दबाव येणार नाही याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. उपाय: आपल्या प्रेमीला भेटण्याआधी कपाळावर केशर लावा. वृश्चिक राशी: सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला बदल झालेला दिसून येईल. विद्यार्थी लॅपटॉपवर काही सिनेमा पाहून आपला वेळ वाया घालवतील. एखाद्या स्वार्थी व्यक्तीच्या वागणुकीमुळे तुमची मनशांती गमावून बसाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. उपाय: आपण साठवलेल्या पैशांसह मुलांना आणि यात्रेकरूंना मदत केल्याने आरोग्य चांगले राहील. धनु राशी: कामाच्या तणावाचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे मित्रमंडळींना वेळ देता येणार नाही. आज तुम्ही मिळालेल्या वेळेचा वापर योग्य करण्यात घालवू शकता. म्हणून तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव होईल. जोडीदारासोबत कदाचित बाहेर जाऊन एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू शकता. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले राहील. भाऊ बहिणीपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकते. त्यांना उधार देऊन तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. उपाय: चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी एक केळीचे झाड लावून त्याची पूजा करा. मकर राशी: तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम भोगावे लागतील. मित्रांसोबत वेळ घालवू शकाल. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. इतरांसोबत आनंद वाटून घेतल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाच्या गोष्टींचीच खरेदी करा. मुलं तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि आनंदही देतील.
उपाय: गरजू किन्नरांना मदत केल्याने प्रेम आयुष्य चांगले राहील. कुंभ राशी. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुम्ही एकदम शांततेत राहाल. कुणीही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होऊ शकेल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेऊ शकाल. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो. उपाय: घरात निळ्या कपड्यात गुंडाळून एका हत्तीच्या पायांना थोडी धूळ ठेवल्याने व्यवसायाच्या विकासात वृद्धी होईल. मीन राशी. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. विना कुठल्या पूर्वसूचनेने तुमचा कोणी नातेवाईक घरी येऊ शकतो आणि तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. जोडीदाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ आहे. आपल्या प्रेमीवर शंका घेऊ नका. जर कुठल्या गोष्टीला घेऊन तुमच्या मनामध्ये त्यांच्या प्रती संशय आहे तर बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सुंदर असेल. उपाय: सुखी दाम्पत्य जीवनासाठी जलकुंभी आपल्या प्रेमीला भेट द्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.